राजकीय घडामोडी अतिशय वेगाने घडतायत, टीका टिप्पणी होतायत, आरोप प्रत्यारोप खरं तर होतायत। त्यामुळे खरंच अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडणार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीमध्ये येणार का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। आणि आता पुढे नेमकं काय होतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पुढचा रिपोर्ट पाहूयात। विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू झालेला आहे। 5 वर्षांपूर्वी एकाच पक्षात असलेल्या या दोन्ही नेत्यांनी एकमेकींवर हल्लाबोल केलेला आहे। घरातला विषय बाहेर काढून चित्रा वाघ यांनी सुनेला भडकावल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला। एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। तर एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर मदत करणारच असं चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलेलं आहे। पाहूयात त्याच संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद पुन्हा एकदा भडकलाय। विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची सून गौरी चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिप ऐकवल्या। यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले। चित्रा वाघ यांनी आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं घडवून आणल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला। चित्रा वाघ यांनीच सुनेला ट्यूशन दिल्याचा आरोपही विद्या चव्हाण यांनी केलाय। कथित ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे ते आता पाहूयात। सेशन चालू आहे त्याच्यामुळे ते गेलं पाहिजे। हो मी आताच इकडे एक्झॅक्टली 5 ओळी लिहून टाकते आणि मी करून टाकते। 5 ओळी नको, चांगलं मोठं नाही चांगलं झालं। तू आधी समजून घे। हे लिहिलंस ना, लिहून आपण वाचलं ना तर त्याच्यामध्ये जो नॅचरलनेस असतो की नाही बोलण्यामधला तो येते। जशी नॅचरल आहेस ना, एकदम रिलॅक्स होऊन डोकं एकदम क्लिअर ठेवून फक्त तुला काही पॉलिटिकल गोष्टी बोलाव्या लागतील ते या शेवटचं वाक्य ते आहे की मला या माध्यमातून सांगायचंय, आवाहन करायचंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना की तुम्ही महिलांसाठी नेहमी उभे असता। मी सुद्धा या राज्यातली एक महिला आहे आणि तुमच्या आमदाराने, महिला आमदाराने तिचं नाव घेतलं, विद्या चव्हाणने माझ्यावरती जो अन्याय केलाय मला त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा गरज आहे। विद्या चव्हाण यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख ऐकायला येतो। देवेंद्र साहेब नमस्कार। ओके जरा ओके अण्णा बोलतोय माझ्या मुलीशी 2 मिनिटं। बरं ठीक आहे। पिक्चर पाहिजे काही प्रॉब्लेम नाही। ते मला म्हणते तुम्ही तो व्हिडिओ घ्या आणि आपण आपल्या पद्धतीने सगळ्या मीडियामध्ये पाठवूया, पूर्ण आपली बॅकिंग तिला देऊया आणि आम्ही कुठे पिक्चरमध्ये येणार नाही कारण केसला वेगळं काही वळण नाही लागलं पाहिजे, तिला जस्टिस मिळालं पाहिजे। तर आपण तिच्या मागे पूर्ण उभं राहू। तुम्ही म्हटलं तिच्या वडिलांशी तुम्ही बोलाल, बोलतो तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही। तर आम्ही आहोत सगळे मागे, त्याच्याबद्दल काही वाद नाही। लोकांची घरं उद्ध्वस्त करू नका असं म्हणत विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे। तरी भाजपवाल्यांना शरम असेल तर त्यांनी या प्रकरणात माफी मागितली पाहिजे। चित्रा वाघने जे काय भाजपमध्ये राहून जे कारस्थान केलेलं आहे, मग ती सांगते की फडणवीसांच्या सांगण्यावरनं मी हे कारस्थान केलेलं आहे, या ऑडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे। तर हे जर कारस्थान चित्रा वाघने केलेलं असेल, फडणवीसांच्या सांगण्यावरनं केलेलं असेल तर तिने जाहीर माफी मागितली पाहिजे की माझ्या चुकीचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास झाला असेल, नाहीतर त्यांची हिंमत असेल तर त्यांनी विद्या चव्हाणला जेलमध्ये टाकावं। विद्या चव्हाण यांनी ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर चित्रा वाघ मैदानात उतरल्या। त्यांनी विद्या चव्हाणांवर तोफ डागायला सुरुवात केली। त्यांनी विद्या चव्हाणांवर अनेक गंभीर आरोप केले। चव्हाण यांच्या धाकट्या मुलानं सुनेचा विनयभंग केला होता। विद्याताईंना पहिला नातू हवा होता, मात्र दुसरी मुलगी झाल्यानंतर छळ सुरू झाला, मारहाण होत होती असं सुनेनं सांगितलं होतं। तुम्ही आई आणि मुलाची ताटातूट केली होती। ती मुलगी शरद पवार, जयंत पाटील यांच्याकडे गेली पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। याची आठवण करून देत चित्रा वाघ यांनी केलेल्या कार्याचा आनंद असल्याचं सांगितलं। आज ते लेकरू त्या आईच्या कुशीमध्ये आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा चित्रा वाघचा आहे याचा मला अभिमान आहे। केलं तिला गाईड, मी सांगितलं तिला मी काय चुकलं। एखादी पीडिता जेव्हा तुमच्या समोर येते, अरे मी पण आई आहे ग, तू नशील, बाईची व्यथा समजते। विद्या चव्हाण यांची सून गौरी चव्हाण यांनी काय आरोप केलेत तेही ऐकूया।
11 जानेवारी रोजी मी माझ्या वडिलांना घेऊन परत समजविण्यासाठी गेले, तेव्हा घरात जाता जाता इतकी घाणेरडी शिव्या केली, माझ्यावर माझ्या वडिलांवर अरेतुरेची भाषा केली आणि मला आणि माझ्या वडिलांना मारहाण केली आणि लाथा वगैरे मारून मारहाण करून हकलवून लावले. माझ्या 5 वर्षाच्या मुलीला माझ्या समोर मारलं. त्यानंतर आम्ही तिथून बाहेर गेलो. इतकं लागलेलं होतं की दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला जाऊन उपचार करावा लागला. डॉक्टर गौरी चव्हाण यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचार, विनयभंग आणि धमकावणे असे गुन्हे दाखल केले होते. तर विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याच घरातील जुना विषय उकरून काढत चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले. मात्र चित्रा वाघ यांनी देखील आरोपांची जंत्री सादर करून विद्या चव्हाण यांची कोंडी केली. त्यामुळे विद्या चव्हाण यांनी नेमकं काय साध्य केलं असा प्रश्न आता निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर विद्या चव्हाण यांनी या सगळ्या ऑडिओ क्लिप बाहेर आणत चित्रा वाघ यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि हे सगळे आरोप चित्रा वाघ यांनी फेटाळून लावत विद्या चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे सगळे महत्त्वाचे